नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज होती महाशिवरात्र, तर आम्ही जातो आहे चांद सूर्यावर. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आज जाणार आहोत चांद सूर्यावर. तर चांद सूर्य नेमकं काय आहे ते तुम्हाला मी तिथे गेल्यावरच दाखवतो. तर चला आम्ही जातो आहे चालत चालत. दुर्मिळ अशी रानातली रानफुलं. नमस्कार मित्रांनो, शिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे आम्ही रोज जातो चांद सूर्याला. तर तुम्हाला दाखवतो इथं काय काय आहे. पाच पांडवांनी निर्माण करून ठेवली इथे पिंड आहे, ती तुम्हाला दाखवतो आम्ही. तर चला ब्लॉगला सपोर्ट करा आणि पुढचे बघा. चालत चालत आम्ही जातो आहे. चालत चालत आम्ही लय वरती आलेलो आहे. थोड्या ते ठिकाण पण आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. चालतोय आम्ही रानात, जंगल आहे चारी साईडनी. तर आम्ही पोचलेलो आहे चांद सूर्यावर. इथं 5 पांडवांनी निर्माण करून ठेवलेली शंकराची पिंड आहे, ती तुम्हाला दाखवणार आहोत. तर आम्ही इथं पोचलेलो आहे, थोड्या वेळात पोचू आम्ही. आम्ही पोचलेलो आहे त्या ठिकाणी. हे बघा, ती 5 पांडवांनी निर्माण केलेली पिंड ही आता अशी झालेली आहे. मित्रांनो, साफसफाई झालेली आहे. आता आम्ही या ठिकाणाची पूजा करणार आहोत. त्या ठिकाणाची आम्ही पूजा करणार आहोत. पूजा झालेली आहे. तर हेच ते 5 पांडवांनी निर्माण केलेली पिंड आहेत. हरा हरा चांद सूर्य, हरा हरा चांद सूर्य, हरा हरा चांद सूर्य. ऐकणार चांद सूर्याची माहिती कर बोल. हे जेव्हा पांडवांनी दक्षिण काशी म्हणून संगमेश्वरात दक्षिण काशी करायचं ठरवलं, तेवढ्यात कर्णेश्वर मंदिरचा उद्धार केला. त्यांना ती दक्षिण काशी म्हणायची होती. तिथून ते एका रात्री इकडे मुसरी बोरसुदगावमध्ये आले आणि त्यांनी इथे चांदसूर्याच्या कातळामध्ये पिंडी कोरायचं काम चालू होतं. पिंडी साधारण त्यांनी करून झाली, तेवढ्यात कोंबडा हरवला आणि त्यांचं ते काम बंद पडलं. त्याच्यामुळे हे चांदसूर्याचं बोरसुद गावातलं ठिकाण तिथपासून लोकांना माहिती पडलं की ते बोरसुद आणि सोनवडे गावच्या सीमेवर अगदी बरोबर मधोमध अशी सीमा आहे. आणि बोरसुद गावच्या सीमेमध्ये हे कातळ शिल्पामध्ये पिंडी कोरायचं काम पांडवांनी केलेलं आहे. ते आता त्याचं ते बरीच वर्ष झाल्यामुळं पावसामुळे ह्या पिंडीचा ही अशी पिंडी आहे. या पिंडीचा अर्धा भाग अलीकडे कालिका दगड खाली आलेला आहे आणि तो चौकोन दिसतो तो चांद आहे. एका दगडामध्ये चांद आणि सूर्य होते. तो आता पिंडीचा भाग एक वरच्या बाजूला आला आणि तो अर्धा तुकडा खाली कोसळून चंद्र, हा इथे चंद्र आहे, हा चांद आणि हा सूर्य आणि तो चांद असे ते हे आहे. आणि त्याचा थोडासा भाग तिकडे खाली कोसळलेला. आमची पूजा बिजवून आता आम्ही चाललेलो आमच्या ग्रामदेवाच्या मंदिरात. आम्ही आमचं ग्रामदेवाचं मंदिर पण तुम्हाला दाखवतो. हर हर शंभो. खाली ना भाऊ, खाली सरळ या 2 मांब्याच्या वर. आम्ही आमच्या ग्रामदेवाच्या मंदिराची आलेलो आहे. तर हे आमचं ग्रामदेवाचं मंदिर. ग्रामदेवाच्या मंदिराचे ते असं पुढचा गेटचं काम सुरू आहे. तर मित्रांनो, हे आमचं असं ग्रामदेवाचं मंदिर. मित्रांनो, आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर. मित्रांनो, फायनली मी चांद सूर्यावरनं घरी आलेलो आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.